नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये सहर्ष असं स्वागत आहे। तर मित्रांनो, पावशी वेब सिरीज बघता बघता आपल्याला तर खूप दिवस झाले, पण मित्रांनो पावशी वेब सिरीज आता अशी मोडवर आली आहे की काय सांगू तुम्हाला। कारण की मित्रांनो, पावशी वेब सिरीजमधील आपला विशाल दादा आणि सायली वहिनींच्या लाईफमध्ये आता असा एक मोड आला आहे की काय सांगू यार। कारण की मित्रांनो, आता आपली सायली वहिनीला कोणीतरी दुसरं इम्प्रेस करत आहे, तो म्हणजे तिचा आत्याचा मुलगा। तर मित्रांनो, तो तिला इम्प्रेस करण्यामध्ये सक्सेसफुल होणार की नाही, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पण पाहणार आहे। आणि मित्रांनो, 14वा भाग तर आपण पाहिला होताच। आणि मित्रांनो, 14वा भागच्या शेवटी आपला म्हणजे काय सांगतात, सायलीच्या आत्याच्या मुलाला शेवटी कोणाचा तरी कॉल येतो। तर मित्रांनो, तो कॉल कोणाचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पण पाहणार आहे। तर म्हणून व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा। आणि अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक नाही केलं असेल तर लवकरात लवकर लाईक पण करून टाका। आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत यार। तर मित्रांनो, तुम्ही तसं करू नका, चॅनलला पण सबस्क्राईब करा। कारण की मित्रांनो, 100% मधून कमीत कमी 98% असे मित्र आहेत की जे चॅनलला सबस्क्राईबच नाही करत। त्याच्यामधून 2% मित्र असे आहेत की जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले आहे। तर मित्रांनो, तसं नका करू, कारण की मला पण थोडंसं मोटिवेशन हवं असतं, तुमचं सपोर्ट हवं असतं। तर म्हणून तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला आता पाहूया त्यांची थोडीशी लाईफ स्टोरी। तर मित्रांनो, 14वा भागमध्ये तुम्ही तर पाहायलाच असेल, आपली सायली वहिनी आता आपल्या विशाल दादाची वाट बघायची आता अपेक्षा सोडून दिली आहे। कारण की मित्रांनो, तिचा वाट बघायचा खूप वेळ झाला आहे, 3-4 महिने कदाचित झाले असतील वाट बघून आणि विशाल दादाचा तिकडून काही रिप्लाय नाही किंवा त्याने काही कॉन्टॅक्ट केला नाही मित्रांनो। तर तो पण आठवण करत आहे, पण मित्रांनो त्यांच्या दोघांचा कॉन्टॅक्ट होत नाही। म्हणून दोघांकडून म्हणजे आता आपल्या सायली वहिनींकडून थोडीशी अपेक्षा कमी दिसत आहे। आणि मित्रांनो, आता आपल्या सायली वहिनींना कोणीतरी दुसरं इम्प्रेस करत आहे, तो म्हणजे तिचा आत्याचा मुलगा। तर मित्रांनो, ती इम्प्रेस होणार की नाही, तर आता चला पाहूया। तर मित्रांनो, कदाचित ती इम्प्रेस होऊन जाणार, कारण की मित्रांनो, कोणतीही मुलगी राहू दे, ती आपल्या फॅमिलीला खुश बघायची इच्छा ठेवते। तर मित्रांनो, आणि तिचा आत्याचा मुलगा म्हणजे तो आता तिच्या फॅमिलीला पण खुश ठेवत आहे। आणि मित्रांनो, तो काही डायलॉग मारून तिला पण इम्प्रेस करत आहे, तर ती कदाचित होऊ शकणार। आणि मित्रांनो, शेवटी म्हणजे 14व्या भागच्या शेवटी आपला म्हणजे आता सायलीच्या आत्याच्या मुलाच्या मोबाईलवरती एक कॉल आला होता। तो कॉल आपला विशाल दादाचाच होता मित्रांनो। त्यामुळे तो थोडासा तिथून दूर जाऊन कॉलवरती बोलत होता। आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, सायलीचा आत्याचा मुलगा आणि विशाल दादाची पहिली भेट झाली होती, तेव्हा सायलीचा आत्याचा मुलगाने त्याचा एक नंबर दिला होता, म्हणजे तो कार्ड दिला होता। तो कार्डवरून आपला विशाल दादा त्याला कॉन्टॅक्ट करत आहे, पण मित्रांनो तो आता उचलत नाही, कारण की तो आता सायलीला इम्प्रेस करण्यामध्ये तो वेळ घालवत आहे। म्हणून तो आता तिथं आपल्याला वेबसिरीजमधून नवीन असा मोड बघायला मिळणार आहे। आता वेबसिरीज खूप अशी छान मोडवरती आली आहे। आणि आता आपला विशाल दादा आणि सायली वहिनींचं काय होणार हे पण आपल्याला पुढे बघायला मिळणारच आहे। म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे अपडेट मी पुन्हा देतच राहणार। तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।